सातारा जिल्ह्यात डॉल्बीला बंदी, लेझर शोला बंदी अशी जी मागणी आहे ती ज्येष्ठ नागरिक यांच्या वतीनं करण्यात आलेली आहे। नेमकी ही मागणी का करण्यात आलेली आहे याविषयी आज आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः हे सर्व ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते एकत्र आलेले आहेत। जिल्हा प्रशासनाला एक निवेदन देण्यात आलेलं आहे आणि या निवेदनाच्या अनुषंगानं हे सर्व ज्येष्ठ नागरिक एकत्र आलेले आहेत। नेमकी ही का मागणी आहे थोडक्यात सांगा। डीजेमुळे ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे माझ्या सासूबाई 85 वर्षाच्या आहेत, घरात एक बाहेर डीजे वाजायला लागला की त्यांना कुठं ठेवावं कुठं नाही असं होतं। आणि लहान मुलांच्या ह्याच्यावर पण परिणाम होतो। आणि ज्यावेळेस बाहेर आवाज इतका जोरात येत असतो तेव्हा अक्षरशः कानात कापूस घालून आम्हाला घरात बसावं लागतं, कारण दरवाजा बंद करून मागची एखादी खोली रिकामी असेल तिथं बसावं लागतं। अगदी जेवणाकडे सुद्धा लक्ष लागत नाही ते वाजत असल्यावर, अगदी छातीवर एक हात ठेवावा लागतो, धडधड होत असती ज्येष्ठ नागरिका। म्हणून ही तुम्ही एक मागणी अशी केलेली आहे? हा, आम्ही अशी मागणी केली की डीजे बंद व्हावा। ओके, काय सांगाल थोडक्यात की डीजे मध्ये लेजर शो असतो, परत डॉल्बी असतो, म्हणजे काय एकूणच सगळे तुम्ही एकत्र आलेला? लोकमान्य टिळकांनी हा जो उत्सव सुरू केला तो लोकांनी एकत्र यावं आणि राष्ट्र जागृतीचं काम करावं या उद्देशानं खरं तर हा गणपती उत्सव त्यांनी सुरू केला। तेव्हाच त्याचं स्वरूप आणि आजचं स्वरूप जर बघितलं तर आता जे वाद्य वाजवली जातात त्याच्यापासून फायदा तर काहीच नाही। आता ह्या अनाकरण म्हणजे विनाकारण ह्या लोकांना सगळ्यांना त्रास होतो, विद्यार्थी असोत, महिला असोत, म्हातारी माणसं असो, त्या सगळ्यांना त्रास होतो। तर आमचं म्हणणं एवढंच आहे की गणपती बघायला बाहेर पडणं सामान्य माणसांना शक्य होत नाही या डीजेमुळे, तर मिरवणुकीमध्ये डीजे प्रकार बंद करावा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली पारंपरिक वाद्य आहेत, लेझिम आहे, झांज पथक आहे, तर ही वाद्य वाजवली तरी काही फारसा फरक पडणार नाही, कारण इमारती ढासळण्या इथपर्यंत त्या डीजेचा आवाज आहे। आणि त्या ऐवजी आपली भारतीय पारंपरिक वाद्य वाजवावी आणि मिरवणुकीमध्ये सामान्य माणसांना दर्शन घेण्या इतपत धार्मिक पावित्र्य त्याचं जपावं एवढी आमची मागणी आहे। त्याच्यासाठी डीजे पूर्ण बंद झाला पाहिजे, आवाजाची मर्यादा कमी करणं नको। म्हणजे पारंपरिक वाद्य जे आहेत ती वाजवली जावीत अशी तुम्ही पूर्वीपासून अपेक्षा आहे। काय म्हणताय तुम्ही याविषयी? मागणी नेमकी काय प्रश्न? ती मागणी अशी आहे की डॉल्बी आणि तुमचं ते काय आता लेसर शो या प्रकार आहे हा काही नकोय आम्हाला। आणि आता इतके दिवस काही चाललं होतं चांगलंच होतं, आता एक 10 वर्षात एक अगदी कुरूप स्वरूप आलेलं आहे। गणपती राहिले बाजूला लोक आज जे गर्दी करतात ती किमान लोकांना गणपती बघायला येतात, ते गणपतीचं त्याचं जे रूप आहे ते लोकांच्या मनात असतं। हे जे बघायला कुरूप सगळं बघून हे बघून डोकं फिरतं आमचं, आणि वेळ प्रसंगी अंगावर, शरीरावर, डोक्यावर परिणाम होतो। हा, याचा मेंदूशी संबंध जास्त येतो। पंचेंद्रिय जी आहेत त्याच्यावर ताबा मिळवतो त्याने लोक सगळे। आणि आमचं शरीराची नुकसानी, नासाडी, लहान मुलांना पण त्रास, आणि बाकी इतर लोकांना कितपत आनंद मिळतोय आम्हाला काही कल्पना नाही, पण जाणाऱ्याला कोणालाही ते स्वास्थ्य आहे असं वाटत नाही। एकत्र तुम्ही जे आला होता एकत्र, ते साधारणतः किती लोक होता आणि आता कशा पद्धतीचा तुमचा अजेंडा यापुढे असणार आहे? आपल्या साताऱ्यातले 3 ज्येष्ठ नागरिक संघांनी याच्यामध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। त्यातले जवळपास 50-60 जण लोक या जिल्हाधिकारी कार्यालयावर एकत्र जमलेले होते। म्हणजे आम्हाला सुद्धा एवढं अपेक्षा नव्हती की जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना नेमकी किती लोक येतील, पण या डीजेच्या विरोधात इतका लोकांचा रोष आहे त्यामुळं भरपूर लोकांनी याला पाठिंबा दिला। आणि अक्षरशः 5 मिनिटांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला वेळ दिला आणि त्यांनी आमच्या सगळ्यांचे म्हणणं ऐकून घेतलं, त्यांना आम्ही निवेदन दिलं। आणि सांगायला अतिशय आनंद वाटतो की अजूनही 5 ते 6 संस्था याच्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि त्यांनी देखील 2 ते 3 दिवसात आमचा पुढचा कार्यक्रम ठरणार आहे। जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही हे निवेदन देणार आहोत। आणि मला सांगायला अतिशय वाईट वाटतं की खरोखरीच हे राजकारण्यांना लक्षात कसं काही येत नाही। आज राजकारण्यांनी हे मनापासून घेतलं पाहिजे। कुठलाही आमदार, खासदार हे परवानगी देत असतील तर मला म्हणायचं ते स्वतः रस्त्यावर उतरतात का? डीजेमध्ये किती आमदार, किती खासदार, किती राजकारणी, किती नेते येतात, समोर उभारून डीजेच्या समोरून तुम्ही मिरवणुकीत कधी तुम्ही बघितलेत का? मधल्यामध्ये कार्यकर्त्यांचं मरण असतं, ते कार्यकर्त्यांना अजून लक्षात येत नाहीये की आपला बळी जातोय आणि या डीजेमुळे आपण बळी जातोय। आणि मुख्य म्हणजे गणेश भक्तांना पळवून लावण्याचं काम हा डीजे करतोय। त्यामुळे हा पूर्णपणे याच्यावर बंदीच घातली पाहिजे अशी आमची इच्छा आहे आणि ती शिवछत्रपतींच्या राजधानीतून या क्रांतीला सुरुवात व्हावी अशी माझं प्रामाणिक मत आहे। नक्कीच, खरं तर शिवछत्रपतींच्या राजधानीतून या डीजेला पूर्णपणे बंदी व्हावी
अशी जी मागणी आहे ते या ठिकाणचे साताऱ्याचे ज्येष्ठ नागरिक जे आहे करताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नारोडे, TV9 मराठी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.